नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे एकदम कुरकुरीत चकली। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। येथे हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे। हा बघा, 2 बाउल पाणी मी उकळण्यास ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता पाव वाटी तेल घालायचा, चांगला उकळून घ्यायचा। पाणी चांगला उकळल्यावर पाव वाटी तेल घालायचा, परत चांगला उकळून घ्यायचा हे पाणी। हा बघा, अशा प्रकारे उकळून घ्यायचा। तेल घातल्यामुळे आपली चकली क्रिस्पी कुरकुरीत चांगली टेस्टी होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हा बघा, येथे मी हा चकलीचा पीठ 2 बाउल घेतलेला आहे। छोटासा बाउल ते मी ठेवते। पाणी चांगला उकळलेला आहे। आता गॅस बंद करते मी। पाणी थंड होऊ द्यायचा। हा चकलीचा पीठ मी या बाउलने घेतलेला आहे, 2 बाउल, आणि येथे पाणी गरम करण्यास ठेवलेला आहे। 1 बाउल पाणी, पाव वाटी तेल असा। कमी पडला तर थंड पाणी वापरायचा। आता हे चकलीचे पीठ घेतलेलं आहे। यामध्ये प्रथम आपण लाल तिखट घालणार आहोत। हा बघा, चवीनुसार तुम्हाला जसा आवडतो तिखट, मीडियम, थोडासा कमी तिखट, त्याप्रमाणे घालायचा। मी 2 चमचा घालते। हळद पावडर 1 चमचा घालते। आता हा ओवा थोडासा हातामध्ये क्रश करून घालायचा। आता 2 चमचा होईल इतका ओवा मी घेतला आहे। हाताने असा चांगला क्रश करायचा, म्हणजे चकलीला एकदम चांगला टेस्ट व वास छान येतो। हा बघा, हा ओवा आहे तो घालायचा। आता चकली मसाला घेतला आहे तो 2 चमचा घालायचा। सॉरी, हा धने जिरे पावडर आहे तो 2 चमचा घालायचा। आता हा चकली मसाला येते आहे तो 2 चमचा घालायचा। आता मीठ चवीनुसार घालायचा। मी 2 चमचा घालते। आता हा तीळ घेतलेला आहे, तीळ घालायचा। हा पाव वाटी होईल इतका आहे तो घालायचा पूर्ण। हा बघा, अशा प्रकारे हे सर्व मसाले या चकलीच्या पिठामध्ये घातला आहे।
आता मळून घ्यायचा. पाणी थंड झालेलं आहे. हा बघा, पाणी आता थंड झालंय. थोडा थोडा घालायचा आणि मळायचा. एक मिनिट.